तुमचाही गुळांबा कडक होतो का, सॉफ्ट होत नाही किंवा त्याला लगेच बुरशी येते, 1 वर्ष टिकत नाही, तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि या पद्धतीने गुळांबा नक्की करून बघा. नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मस्त असा कच्च्या कैरीचा आंबट गोड गुळांबा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता सुरू करूया. इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत कच्च्या, त्यासोबतच 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाणात जर म्हणाल तर हा 300 ग्रॅम गूळ आहे. त्यासोबतच 4 लवंग आणि 4 वेलदोडे घेतलेले आहेत. सर्वात आधी आपण कैऱ्या स्वच्छ धुवून घेणार आहे. आता आपण कैऱ्याची साल काढून त्याला असं छान बारीक खिसून घेणार आहे. आता हे खिसलेला किस मी एका वाटीने मापून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला गूळ घालणं सोपं जाईल. इथं माझा 4 कैऱ्यांचा किस 1.5 वाटी भरलेला आहे. हा वजनी प्रमाणात जर म्हणाल तर 200 ग्रॅम किस होता. आता याला आपण 200 ग्रॅम किससाठी 300 ग्रॅम गूळ वापरणार आहे. ज्या कैरी थोडी आंबट असते त्यामुळे आपला गुळांबा थोडा गोडसर होण्यासाठी 300 ग्रॅम गूळ वापरलेला आहे. इथं मी 1.5 पट गूळ वापरलेला आहे. आता आपण गॅस लावून गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलाय. त्यामध्ये कैरीचा किस घालून थोडंसं परतून घेतलंय. त्यामध्येच आपण 300 ग्रॅम गूळ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आता गूळ घातल्यानंतर कैरीच्या खिसाला थोडंसं पाणी सुटतं, खिस असा ओलसर होतो. गुळांबा बनवत असताना आपला गॅस एकदम बारीकच ठेवायचा. गॅस जर मोठा राहिला तर काय होतं, गूळ करपतो आणि खिसही खाली लागतो. त्यामुळे आपल्या गुळांब्याला करपट असा वास येतो. इथं आता तुम्ही बघू शकताय आपण कैरीच्या खिसामध्ये गूळ घालून एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपल्या खिसाला छान असं पाणी सुटलेलं आहे, त्याचा रंगही बदललेला आहे. आपण यामधील पाण्याचा अंश कमी येईपर्यंत याला सतत हलवत राहणार आहे आणि बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय जसजसं पाण्याचा अंश कमी होईल तसं आपलं हे गुळांब्याचं मिश्रण थोडंसं असं घट्ट होत आलेलं आहे. बघा असं चिकट आलेलं आहे. आपल्या गुळांब्याला किती सुंदर असा रंग आलेला आहे. आपल्याला गुळांबा 1 वर्षभर जर टिकवायचा असेल तर आपल्याला इथे आंबे पूर्ण तयार झालेले घ्यावे लागतात. आंब्याची कोय छान अशी तयार असेल ते आंबे आपण गुळांब्यासाठी वापरू शकतो. आता यामध्ये मी 4 वेलदोड्याची पावडर आणि 4 लवंग घालून घेतले. त्यासोबतच पाव चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. सुंठ आणि वेलदोड्यामुळे याला मस्त असा स्वाद येतो. चवीलाही आपला गुळांबा अप्रतिम लागतो. गुळांबा बनवत असताना त्यामधील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला की आपला गुळांबा हा 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतो. त्याचा रंगही बदलत नाही आणि चवही बदलत नाही. या पद्धतीने जर तुम्ही गुळांबा बनवून ठेवला आणि एखाद्या दिवशी गडबड झाली, मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी भाजीऐवजी तुम्ही गुळांबा देऊ शकता. चवीला तो अप्रतिम लागतो, मुलंही ते आवडीने खातात. आता इथं तुम्ही बघू शकता आपला गुळांबा छान असा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता इथं बघा रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपला गुळांबा किती सुंदर दिसतोय. इथं मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे, त्यामुळं गुळांबा आपला असा थोडा काळपट दिसतोय. आता आपण याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. किती सुंदर झालाय बघा आपला गुळांबा. इथे आता आपला मस्त असा रसरशीत गुळांबा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. बघितलं की तोंडाला पाणी सुटते. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.